जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नवतेजस्विनी प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा। महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे महिला बचत गटाकरिता जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी वसुंधरा पंत यांनी आज 19 मे रोजी आढावा घेतला। जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडलेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी प्रदीप काडोळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे आदी उपस्थित होते। सर्वप्रथम जिल्हाधिकारी पंत यांनी आर्थिक वर्ष 2025-2026 मधील महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा व सद्यस्थिती जाणून घेतली। चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात। बचत गटातील महिलांद्वारे सुरू कार्पेट निर्मिती प्रकल्प, बांबू वस्तू निर्मिती प्रकल्प व अगरबत्ती प्रकल्प यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता विक्री केंद्राची व्यवस्था उमेद व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमातून करण्यात यावी। तसेच उमेदच्या धर्तीवर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांना फिरता निधी उपलब्ध व्हावा याकरिता नियोजन विभागात सविस्तर प्रस्ताव सादर करावा। सदर बैठकीचे त्रैमासिक आयोजन करण्यात यावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी वसुंधरा पंत यांनी दिल्या।